रोजचं रुटीन असं होतं की हे मागे जे आहे हे नंबर 2चं हॉस्टेल, त्याच्याच आतमध्ये कॅन्टीनमध्ये सकाळी नाश्ता झाला की चहा तर काय आपण घेत नाही. मग ह्या रस्त्याने याचं ही जी बिल्डिंग आहे हे सगळे प्रकारचे केमिकल्स तपासण्यासाठीची ही आहे. ह्या ठिकाणी रेसिड्यू ॲनालिसिस जे आहे ते ह्या ठिकाणी होतं. आणि ह्या ठिकाणी इकडे जे आहे ते अशा पद्धतीने हे आमचं ह्या सगळ्या बिल्डिंगमध्ये जे आहे ते नेमॅटॉलॉजी असेल, प्लांट पॅथॉलॉजी असेल, एंटॉमॉलॉजीचे सगळ्या डिव्हिजन आहे. आणि इथून पुढं पलीकडं जे आहे ते आणखीन एक लायब्ररी आणि दुसरी एक आणखीन बिल्डिंग अशाच प्रकारची. त्याच्यामध्ये प्लांट पॅथॉलॉजीचे टीम जे आहे ते हे समोर जे दिसायलेले आहे ते तिथं असते. आमचे सगळे जेवढे काही सेशन झालेले तर ते हे सगळे ह्या ठिकाणी जे आहे ते झालेले. एकीकृत जैव नियंत्रण प्रयोगशाळा, इंटिग्रेटेड बाय कंट्रोल लॅबोरेटरी. तर ह्या ठिकाणी जे आहे ते हे आमचं सगळं प्रशिक्षणाचा पूर्ण कालावधी 5 दिवसाचा, फुल एंगेज सकाळी 9 ते सायंकाळी 5:30-6 वाजेपर्यंत. पुन्हा आणखीन असं होतं की इथं जे आहे ते हे सगळे बायो इनपुट आता नॅचरल फार्मिंगवर जोर देत आहे गव्हर्मेंट. तर त्या अनुषंगाने ह्या 10 ड्रम थेरीचे 10 ड्रम थेरी म्हणण्यापेक्षा हे ऑर्गॅनिक इनपुट जे आपण बनवतो, दशपर्णी अर्क, निमार्क, हे सगळं हे ड्रम त्याचे पलीकडं त्याच्यामध्ये आजोला, ह्याच्यामध्ये आजोला आणि आपण काय म्हणतो त्याला हे एक आणि ह्याच्यामध्ये जे आहे ह्या सगळ्या कुंड्यामध्ये जे आहे ते मायक्रोरायझा लावतात. आणि हे सगळे एकदल वनस्पती, मका असेल, ज्वारी असेल, ते उगवतात. त्याच्यावर ते रूट्सवर ते हे करतात. हे जैव आदान उत्पादन प्रयोगशाळा, हे बायो इनपुट प्रोडक्शन. आणि आता हे जे काही सगळं BRC म्हणाले आहेत ना, तर हे BRC युनिट आहे. ह्याच्यात आहे हे सगळं जैविक हे औषधं तयार करायचं हे. तर हे बायो इनपुट रिसोर्स सेंटर आहे. हे इथं एक प्रॅक्टिकल झालं आमचं, म्हणजे प्रॅक्टिकल म्हणजे फक्त माहिती देण्यात आलेली. आणि हे मेन बिल्डिंग आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग आहे समोरची ही सगळी जी आहेत. ह्याच्यामध्ये खाली इकडच्या ह्या विंगमध्ये जे आहे ते आमचं ह्याच्यामध्ये DG आणि हे सगळे डायरेक्टर वगैरे ते बसतात. आणि ह्या इकडच्या साईडला जे आहे ते आमची परीक्षा जी आहे ते झालेली. अशा पद्धतीचं हे इकडं जे आहे ते हे सगळे ह्यांचे डेमो प्लॉट आहेत. हे इथं सगळं लागवड केलेली आहे मकाची. ही पुन्हा आपण काय म्हणतो ट्रॅप क्रॉप, हे सगळं हे मुख्य रस्ता इकडून. आता हे समोर जे आहे ते आता डायरेक्ट बाहेर निघणार आहे आपण. अशा पद्धतीचं हे प्रशिक्षण 5 दिवसाचं पूर्ण करून निघालो.